नमस्कार, आपण बघू शकता वरखेडा येथे वरखेडा PSC ला नागरिक जमा झालेले आहेत। याचं कारण एकच आहे की नागरिकांनी काल अचानक एक अपघात झालेला आहे। या ठिकाणी एका मनुष्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। अचानक गाडी खड्ड्यामध्ये स्लिप झाल्याने अवघ्या PSC च्या 100 मीटर अंतरावरती हा अपघात झालेला आहे आणि हा अपघातानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष ॲम्ब्युलन्स देखील उपलब्ध नव्हती। ॲम्ब्युलन्स जाऊ द्या, या ठिकाणी डॉक्टर नसल्याचा देखील स्थानिकांचा दावा आहे। या संदर्भात आपण स्थानिकांशी चर्चा करणार आहोत। आपल्याशी बोलण्यासाठी प्रत्यक्षदर्शी त्या पेशंटला आणणारे व्यक्ती आपल्या समोर आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय नाव तुमचं? मी दशरथ उपाडे, वरखेडा विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन। नेमका काय प्रकार झालेला आहे? हा प्रकार असा झाला की जेव्हा लाकूड फाट्याकडून लग्नावून येत असताना पेशंट तिथं पडलेलं होतं आणि जेव्हा आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न केला तर 108 ला फोन केला, परंतु 108 वाल्यांचा नंतर 20 मिनिटांनी रिप्लाय आला की गाडी तुम्हाला नाशिकहून मिळेल। परंतु त्यांना म्हणलं की परिस्थिती सध्या पेशंटची वाईट आहे सर, तुम्ही काही गाडी पाठवू नका। मग मी त्याच्यानंतर दवाखान्यात आलो, इथं विचारलं तर एक सिस्टर हजर होती। तिला म्हणलं भाई ड्रायव्हर साहेब कुठे? तर ड्रायव्हर साहेब लग्नाला गेले होते ओझरला। त्यांना म्हणलं चावी द्या, तर चावी सुद्धा मिळाली नाही। तर माझ्या डोक्यात अशी कल्पना होती का स्वतः गाडी चालवायची आणि पेशंट दिंडूला घेऊन जायचं। या ठिकाणी डॉक्टर होते का? डॉक्टर नाही आणि नर्सेस सुद्धा कोणीच नव्हतं, फक्त एक नर्स होती, फक्त दुसरं कोणी। कंडिशन कशी होती इथे आणल्यानंतर? कंडिशन पेशंट तिथं जवळजवळ रोडवरती 1.5 तास बोलत होतं। इथं आणल्यावर सुद्धा ते बोलायचं का मला वाचवा आणि रक्तस्राव होत होता भयंकर। आणि त्याच्यानंतर डॉक्टर साहेब आलेले होते, नंतर आले, कुठून आले माहित नाही। ते म्हणतात मी बाहेर गेलो होतो, परंतु ते इथंच कुठेतरी झोपलेले होते। तर आता तो काय त्यांचा रिपोर्ट येणार आहे, त्या रिपोर्टमध्ये काय सिद्ध होईल ते भाग वेगळा आहे। परंतु डॉक्टरांनी जेव्हा आले तेव्हा त्यांनी ते पेशंट गेल्यावर मग ती काय छाती दाबलं, सलाईन लावलं, हा प्रकार त्यांनी चालू केला। DOच एक मीटिंग लावणार आणि हा वरखेड्याच ठिकाणी नाहीये, हा मी बहुतेक ठिकाणी ज्या ठिकाणी PSC आहे त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम आम्हाला तालुका अध्यक्ष असल्यामुळे आमच्या कानावर आल्या होत्या आणि साहेबांच्या कानावर पण आम्ही ही गोष्ट घातली जिरो साहेबांच्या। नक्कीच आपण मंगळवारपर्यंत ही मीटिंग घेऊन या दोषींवरती कारवाई करायला लावू। पण काल जो अपघात झाला, कालचे इथं जे डॉक्टर रुजू होते ते डॉक्टर इथं उपलब्ध नसल्यामुळे तो अपघात, तो मनुष्य वाचला नाही। पहिल्यांदा आज आमच्या अख्ख्या ग्रामस्थांची मागणी एवढीच आहे, पहिल्यांदा त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा, त्याशिवाय आम्ही इथून प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या इमारतीपासून हलणार नाही। आपण बघू शकता सर्व ग्रामस्थांची एकच मागणी आहे, या ठिकाणून आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय हलणार नाही। परंतु ही घटना अतिशय खेदजनक होती आणि ह्या घटनेनं मोठा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी तालुका प्रतिनिधी दुसरे देखील आहे। काय सांगाल, हा प्रकार घडलेला आहे, ते म्हणताय का कारवाई करू आपण आणि कारवाई होईल का, याच्यावरती काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांच्या बोलण्यावरून तर असं वाटतं तर कार्यवाही काही होणार नाही, कारण ते टाळाटाळ करताना दिसत होते। परंतु काल जो सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला हा अपघात कळाला, अवघ्या 100 मीटरवर या दवाखान्यापासून अपघात झाला आणि हा रस्ता मला वाटतं 50 का 100 कोटी रुपये खर्चून रस्ता झालेला आहे आणि लोकप्रतिनिधींनी एवढा चांगला रस्ता तयार केला तर एक छोटा खड्डा आहे आणि या खड्ड्यावरून या गावातील, या परिसरातील 3-4 ऍक्सिडेंट झालेले असं इथं मला समजलं। परंतु त्या खड्ड्यावर कार्यवाही करायची का त्या लोकप्रतिनिधीवर करायची का त्या PWDच्या अधिकाऱ्यांवर करायची, हा प्रश्न इथं उपस्थित झाला आहे। तर मी या सर्व इथं उपस्थित जे नागरिक आहे त्यांच्या वतीनं त्या PWDच्या अधिकाऱ्यावरच कार्यवाही झाली पाहिजे, कारण तो खड्डाच जर तिथं नसता तर ऍक्सिडेंट झाला नसता। कार्यवाही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही आज इथं सर्व पदाधिकारी सकाळी 9 वाजेपासून इथं उपस्थित आहे। आता त्यांचा अहवाल येतोय, जो फर्स्ट अहवाल आहे ते आपल्याला देता येईल 2 तासामध्ये का अर्ध्या तासामध्ये। सोबत येथील सरपंच देखील आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। प्रत्यक्षदर्शी तुम्ही होतात, काय नेमका प्रकार आहे? काल साधारण 12:30-1 वाजता एकच्या दरम्यान जानोरी येथील फकीर भिका काशे वय वर्ष 42 या नामक व्यक्ती तिथं खड्ड्यात पडल्याने त्यांना उपचाराकरता वरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले असताना तर डॉक्टर वेळेवरती नव्हते। डॉक्टर आल्याच्या नंतर डॉक्टर साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावरती आल्याच्या नंतर तेथे आल्याच्या नंतर डॉक्टरनं प्राथमिक उपचार केले। तेथे ॲम्ब्युलन्सची चावी नव्हती, त्या गाडीची चावी नसल्यामुळे चावी ड्रायव्हर सोबत होती। ड्रायव्हर कुठे होता? ड्रायव्हर लग्नाला होता आणि ॲम्ब्युलन्सची दुसरी चावी कुठे होती ते सांगत नाही मला। कारण डॉक्टर मला काय बोलले का ॲम्ब्युलन्सची चावी कुठं धनंजय चतुर बरोबर, तर त्यांच्याकडची गाडीची चावी ते आल्याच्या नंतर हे करता येईल।
अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध असताना पेशंटला अँब्युलन्स उपलब्ध असताना पेशंट आम्हाला नेता नाही आलं. पेशंट जागेवरती एक्सपायर होऊन गेलं. त्यानंतर इथं प्राथमिक आरोग्य केंद्राला आम्ही ताळा लावला, म्हणजे कुलूप लावून घेतलं आणि ते पेशंट तिकडं वणीला PM साठी घेऊन गेलो. आपल्यासोबत ज्या गावचे नागरिक आहे, ज्या गावचा हा विषम अपघातात मृत्यू झालेला आहे, पेशंटचे रिलेटिव्ह आहे, काय सांगाल तुमच्या घरात? अक्षरशः 100 मीटर अंतरावर PSCच्या अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांना इथपर्यंत आणणं, आमचे कॉल चालू होते, तर जवळपास या डॉक्टरांनी इतका हलगर्जीपणाने 2.5 तास त्या पेशंटला ठेवलं. अक्षरशः तो पेशंट इथं आल्यानंतर बोलत होता, यांच्याशी चर्चा करत होता. ज्या मुलांनी आणलं, ज्या इथं सरपंच उपस्थित होते यांनी आणलं, तर इथं सदर डॉक्टर ठिकाणावर नव्हते, नर्स ठिकाणावर नव्हते. एक नर्स काय करणार, तर सदर या ठिकाणी त्यानंतर सरपंचांनी चौकशी केली की अँब्युलन्स इथं उभी. त्यांनी 108ला कॉल केला, त्या अँब्युलन्सची चावी मिळाली नाही. राव, किती हलगर्जीपणा असेल या डॉक्टरांचा. ती चावी स्वतः तो ड्रायव्हर संघ घेऊन जातो. डॉक्टर हलगर्जीपणाने ते कुठेतरी निष्काळजीपणाने उत्तरं देतात. अनेक स्थानिक लेवलला तिथं उपस्थित राहत नाही. किती हलगर्जीपणानं त्या व्यक्तीचा जीव त्यांनी घालवला. का आज तुम्ही बघा, प्रत्यक्षात तो व्यक्ती इथं बोलत होता, डॉक्टरला इथल्या स्थानिक लोकांना सांगत होता का माझा जीव वाचवा. 2.5 तास तो इथं पडून राहिला. त्याच्यानंतर त्याचा जीव घाबरल्यापणाने त्याचा जीव गेला. असं ही किती दुर्दैवी घटना आहे. आरोग्य केंद्र 100 मीटर अंतरावर आहे, तरी डॉक्टर उपस्थित नाही, काही उत्तर देतात. इथं आल्यानंतर पण त्यांची पाठराखण करताय. आता बसले आहात, काय नेमकी भूमिका काय? सदर डॉक्टरांनी जोपर्यंत सदर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मी आणि आमचे गावकरी उठणार नाही. हे सक्त आदेश आहे किंवा सक्त आम्ही सर्व नागरिक इथंच थांबणार. आपण बघू शकता या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर हे नागरिक बसलेले आहे. मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील होत आहे. यासोबत आपल्या येथील मार्केट कमिटीचे उपसभापती आहेत, तसेच शिवसेनेचे ते पदाधिकारी देखील आहेत. अतिशय काल समजल्यानंतर अतिशय दुर्दैवी घटना. खरं तर आता ते व्हिडिओ बघितल्यानंतर आणि प्रत्यक्षदर्शींनी ज्यावेळेस एखादा माणूस जीवाच्या आकांताने तडफडतो आणि ती मदत मागत असताना त्या मदतीअभावी त्या रुग्णाचा त्या ठिकाणी मृत्यू होतोय, तर निश्चितपणानं अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मी या ठिकाणी प्रमुख मागणी या निमित्ताने करणार आहे की जेही डॉक्टर काल गैरहजर होते त्या ठिकाणी त्या सर्व डॉक्टरांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे. आणि त्यांचं जर निलंबन नाही झालं तर त्या ठिकाणी आम्ही सर्व सर्व कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी दिंडोरीच्या तहसील कार्यालय नाही तर प्रांत कार्यालयासमोर त्या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसू. आणि त्यानंतर असाही प्रकार त्या ठिकाणी समजलेला दिसतोय की येथील आमचे सहकारी सरपंच केशवभाऊ वागले शेवटी ते या गावचे लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधीला साहजिकच अशी घटना घडली तर लोक त्या ठिकाणी सांगतात आणि त्या लोकप्रतिनिधीचं काम असतं त्या ठिकाणी तात्काळ मदतीला धावून जाणं. आणि ते मदतीला धावून गेल्यानंतर त्या ठिकाणी दुर्दैवी काही नालायक पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा यासाठी प्रयत्न केला. तर मी आपल्या माध्यमातून हे देखील सांगतो की हा वरखेडा येथील दवाखाना जरी वरखेड्यात असला परंतु ही 10-15 गावां मिळून हा त्या ठिकाणी दवाखाना आहे. जर अशा पद्धतीने आमच्या सरपंचांवरती जर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर मी त्या ठिकाणी 10 गावच्या सरपंचांना घेऊन त्या ठिकाणी कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू. आणि जोपर्यंत या दोषींवरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन, ही मागणी त्या ठिकाणी कायमस्वरूपी लावून धरली जाईल. आपण बघू शकतो सार्वजनिक बांधकाम विभाग देखील तितकंच जबाबदार आहे, आरोग्य विभाग देखील तितकंच जबाबदार आहे. दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. या ठिकाणी तिन्ही पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची देखील मागणी तीच आहे, ग्रामस्थांची देखील मागणी तीच आहे. परंतु यावरती काय कारवाई होती हे पाहणे तितकंच महत्वाचे आहे. कॅमेरा पर्सन गोरखसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.